आलू फ्राय रेसिपी लहान मुलांपासून ते मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारी अशी आहे आणि खूप सोपी आहे। तर भाजीला काही नव्हतं तर मी आज आलू फ्राय बनवतीये। तसं तर डाळची आमटी बनवली पण सुक्क भाजी बनवायला काहीच नव्हतं। मग आता बटाटा फ्राय करायला घेते कारण की ना ह्यांना पण खूप आवडतो म्हणजे हे आलू फ्राय बनवल्यानंतर। आणि अशा काही स्ट्रिपमध्ये ना म्हणजे फ्रेंच फ्राईज असतात ना त्या साईजचे असं आपल्याला कट करून घ्यायचे। त्यांना छान असं 2 पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर कढईमध्ये टाकायचं तेल, त्याच्यामध्ये टाकायचं मोहरी, जिरे, कट केलेलं लसूण आणि टाकायचा कढीपत्ता। कढीपत्ता टाकल्यानंतर मोबाईल थोडासा मागे घेतला, खूपच तडतड व्हायला लागले होते। नंतर बटाटे टाकल्यानंतर आहे ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लागेल तसं मीठ टाकायचं, लवकर मऊ होतात मग बटाटे। आणि छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला। थोडीशी हिरवी मिरची कट करून टाकलेली आहे मी, सगळ्या हिरव्या मिरच्या आहे ना मधून अशा कट करून व्यवस्थित टाकून द्यायच्या तुम्हाला हवं तशा। आणि हळद टाकायची आणि वाफवून घ्यायचं विदाऊट वॉटर, बिलकुल सुद्धा पाणी टाकलेलं नाही मी, सगळे वाफवून घेतलेले। आणि हे नुसते पण खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात, जास्त तिखट पण नाही लागत। पहिले ती रेसिपी ट्राय करा आणि आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये। बाय बाय।